आपण पाहिले असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे। प्रभाग क्रमांक 18 मध्ये अनेक इच्छुक नगरसेवक आजी माजी नगरसेवक स्वतःच्या प्रचाराला लागलेत, नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत। याच्यातच आपण बघितलं तर नव्याने एक नेतृत्व उभा राहतं। सचिन दोनगो शिवशाही व्यापारी संघटनेचे ते कार्याध्यक्ष आहेत। शिवशाही व्यापारी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अगोदर देखील अनेक सामाजिक कार्य केलेले आहेत। आपण सचिन दोनगो यांच्याशी चर्चा करूया। ते प्रभाग क्रमांक 18 मधून स्वतः इच्छुक उमेदवार। काय सांगाल तुम्ही प्रभाग क्रमांक 18 मधून इच्छुक उमेदवार आहात, तुम्हाला काय वाटतं की निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे? सामोरं गेलं पाहिजे म्हणजे एक जनतेच्या सर्व सुखसुविधासाठी, ज्या अडचणीसाठी गेलं पाहिजे। किती दिवस आम्ही म्हणजे असं एक बॅकफुटला राहून असं फक्त बघ्याची भूमिका घेणार, तर बघ्याची भूमिका घेणं म्हणजे एक मला त्या पटत नाही आहे। तर आजपर्यंत बघायला गेलं तर मी जनतेसाठी रोजगार मेळावे म्हणा भरपूर मोठ्या प्रमाणात घेतले, धार्मिक कार्यक्रम म्हणा कंटिन्यू चालू आहेत की जे आज वयस्कर पिढी त्यांना आज काय पाहिजे, त्यांच्या इच्छा जाणून घेतल्या पाहिजेत, त्यासाठी मी धार्मिक कार्यक्रम घेतो। एक तारी भजनाचे कार्यक्रम आता काल झाले, याच्या अगोदर अमावस्येला झाले, इथून पुढेही करत राहणार। लहान मुलांसाठी, छोट्या वर्गासाठी म्हणा, चित्रकला स्पर्धा म्हणा, त्यांना खेळाची आवड असणाऱ्या एक स्पर्धा म्हणा, ज्याच्यात त्यांना इंटरेस्ट आहे मला बोलतात, त्यांच्या सेवेकरी बाई बोलतात मला, मी त्यांना मदत करतो, त्यांना जाऊन त्यांच्याशी डिस्कशन करून मुलांना जे काय वस्तू पाहिजे। एक रोजगार मेळावा देखील तुम्ही आयोजित केला होता। रोजगार मेळावा देखील मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला होता। पण त्या रोजगार मेळाव्यामागचा नेमका उद्देश काय होता आणि तो का भरवला होता? रोजगार मेळाव्याच्या मागचा उद्देश काय मला वाटत नाही की सांगायची गरज आहे। मुद्दा काय की बाबा बेरोजगारी, आज तुम्ही स्टँडर्ड एरियामध्ये किंवा एक चांगल्या मीडियम एरियामध्ये गेलात तर तुम्हाला पाहायला मिळेल तिथं पण बेरोजगारी भरपूर प्रमाणात आहे। आणि इथं तर स्लम एरियामध्ये बघायला गेलं तुम्ही तर मुळामध्ये एक क्रिमिनल ऑफेन्सकडे कसे काय वळतात त्याच्या दृष्टिकोनाने, कारण मला त्याच्यामध्ये त्याचं झोपडपट्टीचं दुखणं काय, रोग काय मला माहिती आहे। पण त्या अनुषंगाने मी रोजगार मेळावा घेतला आणि त्याच्यामध्ये 600हून अधिक मुलांना तिथं बोलवण्यात आलं आणि पुढे त्यांना जॉब लावण्यात पण आलेले आहेत। या झोपडपट्टीत तुमचं बालपण झालेलं आहे, सर्व तुम्हाला ओळखताय। आता तुम्ही निवडणुकीला या ठिकाणी सामोरं जाता, इथले सर्व नागरिक तुम्हाला स्वीकारतील का? तुम्हाला काय वाटतं किंवा त्यांच्याशी तुमची चर्चा झाली का, बैठका झाल्यात का? इथल्या स्थानिकांचं म्हणणं काय येतं? तरी बघायला गेलं तर मी पक्क आहे ना, पहिल्यांदा आहे ना रोजगार मेळावा हा पक्क आहे ना एक सामाजिक कार्याच्या धोरणातून मी कार्यक्रम घेतला होता। त्याच्यानंतर मलाच माझ्या स्थानिक लेवलला महिलांनी, वडीलधाऱ्या माणसांनी, मित्रमंडळींनी, काही मंडळांनी मला स्वतःहून त्यांनी उत्स्फूर्त संवाद साधला। त्यांनी मला सांगितलं की बाबा भाऊ तू उमेदवारीसाठी थांब, तू नगरसेवक पदासाठी तू सुटेबल आहेस आमच्यासाठी। मी विचार केला, मी लगेच काही निर्णय घेतला नाही, तरी पुन्हा मी सगळ्या लोकांशी घर टू घर चर्चा केली, सगळ्यांना विचारलं। मग त्यावेळेस मला प्रोत्साहन मिळालं 100% की हो मला सगळ्यांचा प्रतिसाद आहे। मग त्याच्यामुळं मी पूर्णपणे मनापासून थांबलेलो आहे आणि मी जिंकून येणार म्हणजे येणारच। ठीक आहे भाऊ, तुम्ही तुमच्या सामाजिक कार्याचा आढावा दिला, जनतेसाठी सामाजिक उपक्रम काय राबवले ते दिला, पण प्रमुखाने तुम्ही निवडणुकीला सामोरं जाता येता ह्या परिसरातील या वार्डातील समस्या काय आहेत की त्या सुधारण्यासाठी तुम्हाला पालिकेत जायचंय? बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मला आवडला प्रश्न हा। आता बघायला गेलं तर काय माहिती का, झोपडपट्टीमध्ये सगळ्यात प्रथम काय मुद्दा येतो, स्वच्छता। आज माणसं इथून जातात येतात, नाकाला हात लावणे किंवा एक दुर्लक्षित करून जाणे या सगळ्यात मोठ्या गैरसोयी आहेत। त्याच्यामुळे मला प्रथम वाटतं की स्वच्छतेवरती मी सर्वात प्रथम मी काम चालू आहे आणि त्याच्यावरती काम करत आहे आणि अजून त्याच्या स्वच्छतेवरती खूप मोठा सखोल अभ्यास करणे पण गरजेचं आहे। लोकांची जे मानसिकता आहे ते बदलण्यात आलेली आहे ऑलरेडी, अजून त्याच्यावरती काम चालू आहे। बाकीचं बघितलं तुम्ही ड्रेनेजचे कामं म्हणा, बाकीची तुम्ही गटारीची सोयी म्हणा, रस्त्याची कामे म्हणा, बाकी इथे खेळायला मुलांना गार्डन नाही आहे, जिम नाही आहे, वाचनालय नाही आहे, म्हणजे जेणेकरून सुशिक्षित पिढी निर्माण होईल अशा काहीच गोष्टी नाही आहेत आमच्या या स्लम एरियामध्ये किंवा वेताळनगरमध्ये काही सुविधा नाही आहेत। तर त्याच्यासाठी मला वाटतं की मी या गोष्टी परिपूर्ण लोकांसाठी मी देणार या सगळ्या गोष्टी महिला सक्षमीकरण करण्यासाठी, महिलांना उद्योगधंदे करण्यासाठी काही तुमच्याकडे प्लॅन आहे का की तुम्ही निवडून आल्यानंतर महिलांना मजबूत करण्यासाठी त्यांना गृह उद्योग असेल, कामगार असेल उपलब्ध करून देतो? हो, बघायला गेलं तर आपण आता मी ऑलरेडी रोजगार मेळावा घेतला त्याच्याबद्दलच मी सारखं बोलतो, कारण का आता प्रथम महिलांना म्हणा, इथल्या मुलांना म्हणा, रोजगार मेळाव्यामध्ये खूप प्रमाणात त्यांना
मोठी संधी दिलेली आहे. आणि बघायला गेलं आता तर तुम्ही ज्या घरगुती महिला आहेत, ज्या स्लम एरियामध्ये आहेत, ते बाहेर पडू शकत नाही, कारण की तर त्यांचं शिक्षण नाही आहे. तर त्यांच्यासाठी मी लाईट हाऊस यांच्यामार्फत एक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत की ज्या महिलांना घरगुती व्यवसाय करायचा आहे, आरी काम असेल, मशिनरी काम असेल, तर तिथं मी त्यांची सोय त्यांच्यासोबत पालिकेसोबत चर्चा करून त्यांच्यासाठी सोय केलेली आहे. कोणाचं शिक्षण कमी असेल, कोणाचं शिक्षण जास्त असेल, ब्युटी पार्लरचे क्लासेस केलेले आहेत की मी प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांचे फॉर्म भरून त्यांना मी घेऊन तिथं जात आहे. माझे कार्यकर्ते जात आहेत. म्हणजे अशा प्रकारे मी त्यांचे घरगुती कामं बाकीचे रोजगार मिळावं म्हणून मी त्याची कामं करत आहे. या पद्धतीने मी ज्या कामं लोकांपर्यंत पोचवत आहे, आज मी वेतळनगरमध्ये कामं पोचवली, काकडे पार्कमध्ये पोचवली, उद्या मी प्रत्येक ठिकाणी कामं पोचवत आहे. आणि माझा एक उद्दिष्ट तोच आहे. सर्वांना आवाहन करतो की मला एक संधी द्यावी. मी तुमच्या प्रत्येक गोष्टीला मी पॉझिटिव्ह तुम्हाला रिप्लाय देईल आणि तुम्हाला पॉझिटिव्हली तुमचे काम करून देण्यासाठी सक्षम आहे. मी आजपर्यंत काम करत आलो आहे. काही लोक म्हणा, नगरसेवक म्हणा, नगरसेवक झाल्यानंतर कामं करतात. मी कामाची सुरुवातच माझ्या सामाजिक कार्यापासून केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट पण दिलेले आहेत. हे सगळं जनतेने पाहिलेलं आहे. पण मला माझं आव्हान आहे, मला संधी द्या, मला एक संधी द्या बस. ह्या कामाच्या जोरावर जनता तुम्हाला स्वीकारेल का? हो, 100%. कारण का तरी हे जी कामं केलेले आहेत मी, कारण या कामाचा आणि बाकी नगरसेवकांचा म्हणा किंवा इतर राजकीय नेत्यांचा काही संबंध आलेला नाही आहे. रोजगार मेळावा घेतला, आजपर्यंत कोणी घेतलं नाही, मी घेतला. धार्मिक कार्यक्रम जे एकतारी भजनं म्हणा, वयस्कर लोकांसाठी, वृद्ध लोकांसाठी कोणी घेतले नाही आजपर्यंत, मी ते घेतलेले चालू आहेत. कार्यक्रम देखील राबवले. नक्कीच ते म्हणतात की जनतेनं मला संधी दिल्याच्या नंतर त्या संधीचं सोनं करेल. महिलांसाठी असेल, पुरुष मुलांसाठी असतील, त्यांनी रोजगार मेळावे आयोजित केलेले आहेत. सामाजिक कार्य, शिवशाही व्यापारी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यक्रम राबवलेले आहेत आणि इथून पुढेही कार्यक्रम राबवले असे सचिन दोनगो यांनी सांगितले. आर्य न्यूजसाठी अमोल डंबाळे, पिंपरी चिंचवड, पुणे.